लय वेळची वाट बघायला पोरग याय ना का 3 वेळा डबडे घेऊन जाऊन आलो मी तरी पोरग ना काय माहिती येईल की तुम्हाला काय आता त्यांनी जुलाब लागला. अरे इथं मला जुलाब लागायची पाळी आली ती एकदा आलं इकडं म्हणजे बरं होईल डोक्याला येईल की ती कुठं जाईल का आपलं पोरग आहे आपल्याला विश्वास नाही. काय गॅरंटी आहे का येते काय कळा डोकं उठले मग ती बाया एक तर तिकडून धावती नाही येईल की पोरगी आता काय पोरगी येईल आणि पोरग येईल काय होईल ते हो किती वेळ झाला काय कळा नाही यायला पाहिजेत लवकर घरी पण हा घरी यायला पाहिजेत लवकर. हा ना या ना लय वेळ झाला फोन करू का एकदा बघा बरं काय भानगड झाली काय कळा मला तर म्हणलं मग अशी फोन केला तर म्हणलं आत्ता आलो लगेच आणि आता आज बी तपास नाही वाद बाबासाहेब होते त्यांना फोन करतो. हा त्यांना बघा विचारून फोन करून दिसले बिसले का कुठं या अक्षयला पण विचारा. अक्षय लावलं हॅलो अरे अक्षय अरे बाळा दिसला का नाही अरे तू येणार होता घरी येणार होता बरं तू या ना घरी बरोबर या लवकर बाळासाहेबाला ते बाबासाहेबाला बोलू काय म्हणला ते येऊ राहिलेत येतोय का पोराचं काय काय डोक्याला आणि त्या बाया नाही कोणा कोण 4 पोरं मध्ये घालून त्याला कुटावा धरून नाही एवढी काय करते काय आलं अरे बाळा दिसला का नाही तिथलं नाही बरं पण यायला पाहिजे होती इतक्या वेळेस. अरे तू घरी येणार होता फोन झाला काय कुठे गेला फोन झालता मला म्हणलं लग्न बिग्न झालंय सगळं ओके कुठे गेला काय आता आम्ही येतो घरी म्हणला हा का हा लग्न झालंय म्हणला हा सगळं ओके झालंय पण टेन्शन ना मग पण ती याय ना वाट बघून बघू मला पाहिजे ना रातभर जेवण नाही माहिती मग तुम्ही जेवून घ्यायचं ना जेवण म्हणजे जेवण गोड लागत का ती बाया कसली माहिती टाकीन मारून जीव आता काय करते लग्न झाले मंगळसूत्र घातले काय करणार काय भरोसा आहे का काय करीत नाही ती बाय आमचं एक ती जायचं डायरेक्ट तिकडे गेलं नसेल मी फोन लावतो मला तर तसं वाटतं इतकं यायला पाहिजे बरं लोकेशन घ्या बरं ना तर बाळा कुठं आहे रे कुठं सासर तिकडं काय मारला तार पडलाय भाड्या तू तिकडं कसलं गेले आता पाया पडायला अरे इकडे ती जीवच मारून टाकीन तुम्हाला तिथे गेले झक माराल तुम्ही पावसलीत का झुका नाही अरे ते तिकडं तार पडलाय सासूच्या पाया पडायला देवा आता ती बाई तर का नाही दुपाटनच काढेल एखादं माराय बायकोचं बैल झाला काय लगेच झाले अरे ती बरं तर बरं मी म्हणतो ती व्हायना का जाय ना पण त्या बायांनी नाही धुपटून काढावं ना पोरं काय चला चला बरं आपण माझ्या घरी जाऊ मग तुझ्या घरी जाऊ. तुला सांगितलं ना चल म्हणून. अरे तू साडी वगैरे काहीच घातली नाही माझ्या घरी जाऊ तू साडी बिडी घाल लग्न केलं म्हणून तरी वाटलं पाहिजे ना. तुझ्या नावाचं मंगळसूत्र घातलंय मी साडी बिडीचं काही घेणं देणं नाही चल गपचूप माझ्या घरी. अरे माझ्या घरी असतो तुला सांगितलेलं कळतंय का गपचूप माझ्या घरी चल आधी. किती जीव लावला मी गुड्डीला. पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलं पण तिला शेवटी जे करायचंच केलं तिने तिची लायकी दाखवूनच दिली मला. काय अवघड आहे. ती सगळं झालं पण मी अजून यांना काही सांगितलं पण नाहीये. काय करू सांगू का नको पण सांगावं तर लागेलच ना कधी ना कधी कळणच ना त्यांना. सांगते आली होय. अगं बाई आली का काळ तोंड करून तुझं. काळ तोंड नाही केलं मम्मी लग्न केलंय आम्ही. याला लग्न करणं नाही म्हणत जे आई बापाची परवानगी घेत नाही ना याला लग्न करणं म्हणतच नाही. आई मी दुसऱ्या सोबत नाही आपल्याच नातेवाईकासोबत लग्न केलंय. आत्याचाच मुलगा आहे तो माझ्या. तुझ्या पप्पांची परवानगी घेतली तू माझी परवानगी घेतली. आई तुम्हाला तेवढं टाइम दिलास का. टाइम दिला अगं मला म्हणली मला विश्वासात घेतलं मला म्हणली मम्मी मी काही सुद्धा करणार नाही तू आणि मागं गेली लगेच मी गेले की लगेच मागं गेली. आता काय मिटून 2 दिवस पार बांधून ठेवलंस आई मला. तू बास कर ना आता दे विषय सोडून. एवढ्या वेळेस माफ कर. अगं किती वेळा माफ करायचं तुला. त्या दिवशी म्हणली मला माफ कर एवढ्या वेळेस
मला विश्वास दिला तू हा आणि निघून गेली मला येऊस तर नाही का. मी किती तुला शोधलं माहिती का माझ्या जीवाचं काय झालं असेल. आई सगळं ठीक आहे पण प्लीज. अगं तुझ्याने माझ्या मी तुला जन्म जरी नसला दिला ना तरी मला तितकं तुझ्यावर माझं प्रेम आहे कळलं का. कळतंय आई मला सगळं पण प्लीज एवढ्या वेळेस मला माफ कर. एवढा लास्ट चान्स दे प्लीज. मी काहीच कमी पडून देणार नाही तुला. अगं तुझ्यासाठी मी माझं स्वतःच लेकरू होऊन नाही दिलं. आई- तुलाच माझं मानलंय मी. आई सगळ्याबद्दल सॉरी. मी पण खूप काही बोलले पण प्लीज मला एकदा हे माफ कर प्लीज. मी माफ करेन पण एकाच अटीवर. कोणत्या आई? ती मान्य असेल तर. नाही तू तर सांग तर आई आधी. ही प्रॉपर्टीला वारसदार तू या अख्ख्या. हा तर मग यांना इथंच राहावं लागलं. असं का आई? तसंच आहे तरच माफ. पण आई त्याला पण त्याचं घरदार आहे. त्याला पण त्याचे आई वडील आहेत ना. त्याला पण त्याचं आहे ना काही. मला काही घेणं देणं नाहीये कोणाला. त्याला ही आठ मान्य नाही आई आणि मला पण नाहीये. मी एखाद्याला नाही बोदरेशन आणू शकत माझ्यासाठी त्याचे घरदार सोडवायला. तू जाती का आई बापाची लहानचे मोठे केले आई बापाला दागा देऊन पळून जाती का. तूच बोलत होतीस ना 1-2 दिवसात मी तुझं उरकूनच टाकणार आहे. मग त्यापेक्षा मीच केलं ना सगळं. अगं मी कितीतरी चांगलं केलं असं तुझं माहिती कितीतरी. माझं वाटोळ होण्यापेक्षा मला हेच बरं आहे. मला कळतंय माझं चांगलं वाईट. मला आहे ना शेतकऱ्याला एक तर पोरगी द्यायचीच नव्हती. आई पण मला मान्य आहे ना. तू का इतकं हे करते? शेतकरी जरी असला तरी काय झालं. तुला जरी मान्य असेल ना तर मला असं मान्य आहे तुम्ही दोघांनी पण इथंच राहायचं. ही प्रॉपर्टी तुझी आहे सगळी. हा माझी. मला काही मग इथंच राहायचं तू. तुला असं वाटतं का त्याची होईल सगळी म्हणून मी काही तुम्हाला देणार नाहीये. अगं मला काय करायचं मला तुलाच द्यायचंय बाई. तू अशी काय बोलतीये. मग तू का ऐकत नाहीयेस आई? एवढा चान्स दे ना. नाही मी नाही त्याला बोदरेशन करू शकत की तू माझ्यासाठी घरदार सोड म्हणून. प्लीज एवढ्या वेळेस हे कर. मी वाटेल तर मी प्रॉपर्टी तुझ्या नावावर मी प्रॉपर्टी ह्यांच्या नावावर. आई पण त्याला पण मान्य असायला पाहिजे ना. त्याचा विचार पण ना तूच काय बोलती. विचार ना त्यांना. पण त्याला मान्य नसलं तर तू विचार कर. तुला काय तुला मान्य आहे का हे? काय झाले? आता काय तुझ्यासाठी मान्यच करावं लागेल. काय मान्य मान्य करायचं. मान्य आहे दोघाला पण इकडून या चला आई थोडं तर वेळ दे. तुम्ही नाही यायचं ताई तिकडे हो तुम्ही. आणि थोडंसं थांब प्लीज. तू काय तिकडे तुला बोल लागते. चल कुठे इकडे ये, पटकन. जाऊ दे ना येईन झालेत ना. तुला मान्य आहे ना हा मग इकडे ये पटकन. अरे पण मान्य काय आहे? मला आत्या प्लीज सोडा ना. चल काय झालंय का आता आम्हाला सांग ना. काय म्हणले? आईचं असं म्हणणं आहे की त्याने घर जावं. अरे बाबा ते काय 50 एकर जमीन आहे आमच्याकडे. भिकारी काय आम्ही शंभर करतो? एकरी. आता झालं ते झालं. माझी आता 100 जाऊ दे, एकर आता सगळी त्याच्या नावावर करायला तयार आहे. नाही नाही आम्ही कसं आम्ही लहानाचा मोठा केलाय पोराला काय मनाने झाला का काय एवढं? हो तर तुम्ही आमच्या जावई करायला आता माझं पोरग ए, नको आता तर घेऊन नको जा तुला तुझं बघ. पोरगं. लग्न केलंय माझ्या पोराने. घेऊन जा ना पोरगं आज मग. सांगू ते माझ्याकडे चॅनल आहे बरं बरं बघू ना. आत्या आता तुम्ही नका ना भांडणं करू प्लीज. कसं आणि येतंय ना घरी बघू. न्यायचं आपलं पोरगं आपल्या जा घेऊन लगेच जा. येत आलं पोरग तिथून पुढे जा घेऊन बरं. कसं चल येत म्हणा नाही? पोराला. कसं येत नाही तू जन्म दिला ना पोराला मला चल. बोला की ए तुम्ही. बाळा चल घरी आपलं. ए चल तुला काय अडचण आहे आमच्या घरी राहायला? आईला हे लग्न मान्य नाही. मी तुमच्या घरी आल्यानंतर आणि मी आईला सोडून तसं नाही जाऊ शकत. कसली पोरगी आहे हिला पलाटली का सोडून नाही नाही जाऊ शकत. अरे बाळ खाऊ लाज वाटायला पाहिजे. मारू हिला नका ना सोडून जाऊ मामा शकत त्याला. हे खेळ खेळायचे होते काय तुला? हा काय करायचं आता मला. आई प्लीज आता तुम्ही लय नाकाने वांगे सोलत होते ना. अगं मांडोळ्यात 2 तोंडाचे एकाच तोंडाने नीट वाक्की. मी नीटच वागत होते. मला हे करायचं तुम्ही आमच्या करायला लेकराची लावलेलं आहे. ताडातोड करून तुला काय मिळणार आहे? आता जा ना असं घेऊन. काही मी आता नाही, मध्ये घेऊन थोडे- जा. तुझं लेकरू लय तुझ्या ताब्यातले घेऊन जा. चल घरी. आत्या आम्हाला थोडा वेळ द्या. मी सगळं नीट करून गप्प घेईन, आत्या, please. आत्यावाले. मामा बस नाही तर सांगा आईला ना. धरून तुझ्या. मामा सांगा धरणारच ना आहे तिला. ती धरणारच आहे. तिला कधी आईला ना धरून बस कधी तुझ्या. आईची माय येणारच आहे. ए, चल तू, आत्या, तुझं आई, म्हणणं मामा काय आहे? सांगा सांग ना. मला इथं राहायचं तिच्यापाशी. हा? तिच्यापाशी पाहिजे. जा दे तुला डोक्याला काय चल चल म्हणतोय पोरगाची आई नाही झक मारली. मुंबई बघितली मग बघितली ना आता. लग्न मामा नव्हतं. प्लीज तुम्ही ऐका. थोडा टाइम नाही आम्हाला. आम्ही सगळं नीट करू प्लीज. ए, गप्प. नीट करणारी आत्या नीट करणारी असते तर आईच्या हिचे दारात 2 दात पाडे आणि सवानी तरी ती अशी फाडफाड करीन. मामा असं बोलू नका प्लीज आईला. नागावानी आज आई जाते तुला आम्ही आज दिसायला नाही. लागली. असं दिसलं का- असू द्या माझी 25 वर्ष झालं, ओळखीचं. माझी नागावानी असू द्या काय प्रॉब्लेम. मला थोडा वेळ द्या आत्या. मग काय तर 50 एकराचा मग इस्टेट वाला करायला गेलं एकच झालं एक. मामा, थोड्या नालायक कोणी मुंडकं खाली घालून मी सांगितलं तुम्हाला तुमची लायकी दाखवून देईन तुम्हाला. ए नको आमची लायकी काढू. आत्या, आज ना उद्या निघली आमच्या लायकी आई, निघली. please, थांब ना. लायकी आता निघली. झालं ते झालं. सगळ्यांनी घरी. ए, तू चल घरी नाही तर दिली एक माग सरून काना खाली आत्या मागू नका प्लीज. आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज. आम्ही सगळं नीट करतो प्लीज मामा. आम्हाला हा थोडा थोडा वेळ वेळ द्या. कसला अजून वेळ द्यायचा आहे? आम्ही सगळं हळूहळू नीट करतो प्लीज. काय म्हणलं काय नाही, तुम्हाला नीट चल. झालं ना आई बाई? प्लीज प्लीज आता तरी तुम्हाला मी नको हे तिकडे करू. काढून देते लगेच जाऊ दे गोव्याला तुम्ही फिरायला.
मग तिथं माल आहे भाऊ, गोव्याला काय, दिल्लीला काय, हैदराबादला काय. आपल्याकडे बी आहे की, आपण दिल जाऊ की त्यांना फिरायला. आत्या मामा प्लीज तुम्ही कसं असं असतं, नका आपल्या विचार हातात करू. नसल्यावर बसायचं हरी ठेल करीत. अवघड झालं ना. असं प्लीज आता तरी तुम्ही नका पेटून देऊ प्लीज, थोडंसं थांबा ना. आम्ही सगळे, आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही पण सगळं नीट नानाच्या करू. प्रॉपर्टीचं काय? अहो माझी सगळी प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करायला तयार आहे लगेच. नानाची प्रॉपर्टी कोण आहे नावावर करायची? त्याचीच आहे ना ती पण. तुम्ही तसं का नाही ना, असं आता बोलताय? काय डोकं लावायचं भाऊ? तो केलाय नाही खेळ. मामा प्लीज आईला काही किती बोलू दिवस नका. खेळ करते तू. चला निघा चला आपलं, चला निघा निघा निघा. तू नको सांगू दे काय. आई आई प्लीज आता बोलू नको त्यांना. चला आपलं, आता तरी बोलू नकोस आई. वाट बघा चला चला चला. नीट जा नाही तर पडतात बिडतात रस्ते. तू नको सांगू दे. चला पाया पडत बघ, आशीर्वाद देते तुम्हाला आता चांगला. ओय अरे तुम्ही इथं काय करतो? आता लग्न झालं, आता काय करू? बाबू लग्न झालं काय? तुला माहित नाही का? मला तर माहित नाही. मग आता माहित झालं ना. चल नाही करत. आई एकदा आत्या मामाकडे जाऊन येऊन दे ना, त्यांचे आशीर्वाद पण घेतले नाही. एकदा फक्त. आता एवढं सगळं ऐकले